वाद करणारी गुरुदैव शक्ती उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे चालूरकर सुरांचा फोन आला होता मला की वडिलांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने 13वीच्या निमित्ताने सेवा मंडळाचा कार्यक्रम आहे आणि वेंडली लागून आहे. वेंडली आणि देवाडा हे लागून शेजारी गाव आहेत आणि या गावातले 10 ते 12 विद्यार्थी आमच्या उन्हाळी शिबिराला होते. या शिबिराला या गावाला जे तलाव आहे तलावाला लागून 10 ते 12 वर्षापूर्वी एक पारायण सप्ताह झाला होता. इथे भागवत सप्ताह झाला होता. कुठले तरी महाराज आले होते, बरोबर आहे. माझं भाषण होतं त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस मी आलो होतो आणि अशा प्रकारे हा दुसरा कार्यक्रम पावडे सर या ठिकाणी होते आहे. पण त्यावेळेस महाराजांचा पुतळा नव्हता, त्यावेळेस प्रार्थना मंदिर नव्हतं. पण आता या गावामध्ये या तलावाच्या बाजूला महाराजांचा पुतळा आहे आणि प्रार्थना मंदिर आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे पावडे सर की ते रोज सामुदायिक प्रार्थना होते, जोरदार टाळ्या होत्या करून गेलो आहे. ज्या गावामध्ये प्रार्थना असते ना ते गाव संस्कृती आहे गावाची. आता टोंगे पाटील मला सांगा, त्या गावात किती लोक होऊन गेले असतील, आपले पूर्वज, त्याचे पूर्वज, गाव त्याच ठिकाणी आहे. मानवाचा इतिहास जर पाहिला आपण, एक पेशी अमिबा होता, विज्ञान सांगते. मग तो वानराच्या स्वरूपामध्ये, प्राण्याच्या स्वरूपामध्ये, मग मनुष्याच्या दृष्टीनं तो उत्क्रांत होत मनुष्य झाला. त्याची भीती वाटायची, तो झाडावर राहायचा, मग खाली उतरायला लागला, मग टोळ्याच्या स्वरूपात राहायला लागला, मग माणसं एकत्र, स्त्रिया पुरुष एकत्र राहायला लागले, मग तो गाव तयार झाला. ही निर्मिती एका माणसापासून समाज, समाजाच्या पुढे गाव आणि मग शहरं आणि मग पुढे राष्ट्र आणि जग निर्माण झालं. हा पूर्ण इतिहास आहे माणसाचा. म्हणून गावाची एक संस्कृती असते. गावामध्ये माणसं म्हणजे स्त्री पुरुष तर आहेतच, पण गावामधली जी कल्चर आहे, एकमेकाचे सहसंबंध आहे, प्रेम भावना आहे, आध्यात्मिक विचार आहे, देवाणघेवाण आहे, व्यवहार आहे, त्याचं नाव गाव आहे. विचाराने गाव मोठं असलं पाहिजे. जे गाव विचाराने, व्यवहाराने, आत्मिक विचाराने पुढे जाते त्या गावाची उन्नती होत असते. आणि याकरता असा गाव तयार होण्यासाठी एक आध्यात्मिक अधिष्ठान असावं लागतं. राष्ट्र 10 वर्षापूर्वी जे गाव इथे सप्ताह घेतो, पारायण सप्ताह घेतो, ज्ञानयज्ञ घेतो, ते गाव निश्चितपणे अध्यात्माच्या विचाराकडे जाणार असतं. मला हे माहित आहे की दिवाळीमध्ये या गावामध्ये झाडझूड सुद्धा केली आहे. बळीराजा महोत्सवाचं एकदा आमंत्रण मला आलं होतं. पोरं काम करतायत आणि आज चालूरकर गुरुजी त्यांनी मला प्रामुख्याने बोलावलं. सुंदर भजन झालं इथे. नांदेडचे लोक होते, वणीकडचे लोक आले, सुंदर भजनाचा कार्यक्रम झाला. रेडिओ कसं असते, मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भेटत राहतो, आपण एकमेकाला अशी चर्चा करतो, नातेवाईक असतात. एकदा निघून गेले का फक्त आठवणी राहतात, स्मृती राहते. त्यांनी आपल्याला काय दिलं, आम्ही कसं बोललो, ते आपल्या गावाला कशी यायचे, ते कसे आपल्या मुलावर प्रेम करायचे, ते आठवणी असतात. व्यक्ती निघून जातो, स्मृती कायम असतात. ओवी एक ग्रामगीतेमध्ये आलेली आहे, कीर्ती तोची स्वर्ग खरा. पहा काय म्हटलं, स्वर्ग पुढे वरती नाही आहे. कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. याच देही खेळ सारा, पाहती प्राणी. तुम्ही आम्ही ज्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाहीत. चला, कर्मयोग सांगितला गेला आहे. आपल्याकडनं कधी कधी आपण खूप चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, कधी कधी नकळत आपल्या चुका आपल्याकडनं होतात आणि मग नंतर आपला पश्चाताप सुद्धा होतो. तो सातबाऱ्याचं काढासाठी पैसे घेते, 50 रुपये, 100 रुपये. त्याला वाटते की मग याच्याकडूनही भेटले पाहिजे. एखाद्या ठीक आहे, मग घेतलं तर ठीक आहे, पण याच्याकडूनही घ्यायचे, त्याच्याकडूनही घ्यायचे. मग तिची वाढत जाते, 100, 200, ती जसे भेटले तसे. ते वाढत गेलं का तो त्याच्या आहारी गेला का तो खतम होतो. त्याने थांबून गेला, अरे चूक झाली, याच्यानंतर होऊ द्यायची नाही.
तर त्याच्यामधले जे काही जे चुका त्याच्याकडनं विकार झाले आहेत ते मायनस होत जाते, इरेज होतात, त्याला इरेज होणे म्हणतात. रबर कसा निघतो, रबर पेन्सिलचं काढून टाकते ना. पश्चाताप व्यक्त करणे आणि पुढे आपलत घेणे, सुधारणा करणे, वर्तनात परिवर्तन करणे, त्याचं नाव आहे शिक्षण. ते आध्यात्मिक शुद्ध शिक्षण. हे ग्रामगीता हे काय आहे? आध्यात्मिक ज्ञान आहे. अध्यात्म आणि धार्मिकता हा अलग अलग गोष्टी आहे. धार्मिकता म्हणजे काय? खूप पूजापाठ करणे, मंत्र म्हणत राहणे, ही धार्मिकता आहे. ते अध्यात्म नाही आहे. अध्यात्म कशाला म्हणतात? तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सकारात्मक परिवर्तन. ज्या विचाराने, ज्या कार्याने लोकांना आनंद मिळतो त्याचं नाव अध्यात्म आहे. तुम्ही आपल्या मुलांना शिकवलं, त्याला घडवलं, चांगल्या मार्गी लावलं, ते मुलं तुमची सेवा करतात, नातराजवळ येतात, आजीवरती प्रेम करतात, ते आहे अध्यात्म. कापसाचं टिपणं सोडून दिलं आणि बसलं घरीच भजन करत, त्याला अध्यात्म म्हणाल का? नाही. अध्यात्माचं नाव काय आहे? अध्यात्म म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा, वर्तनात सुधारणा, त्याचं नाव अध्यात्म आहे. आणि ती धार्मिक अध्यात्माचा विचार आहे, स्वतःमध्ये परिवर्तन. ही ग्रामगीता जी दिलेली आहे, ग्रामगीता माझे हृदय. काय म्हटलंय महाराजांनी? हे माझं हृदय आहे, माझा स्नेही प्रेमळ, आणि त्यांनी करावा ग्रंथांचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ, ग्रामगीता वाचनाचा. आता ग्रामगीता वाचन केल्यामुळे काय होतं? पहिल्यांदा नाही समजत, पण नंतर हळूहळू समजते. कुठलीही गोष्ट मुलं पहिल्यांदा वाचते. आता गुरुजी बाजूला बसले आहे, पहिले काहीतरी म्हणतो, पण नंतर नंतर समजते. ABCD पोरांची ABCD, त्यातला ए सोडा, बी घ्या. बी म्हणजे काय? बर्थ. बी म्हणजे बी फॉर बर्थ, जन्म. नंतर सी आहे, नंतर डी काय पहा? डी फॉर डेथ, जन्म आणि मृत्यू. बी आणि डी मधामध्ये काय? सी. सी म्हणजे क्रिएटिव्हिटी. सी फॉर क्रिएटिव्हिटी. तुम्ही काय केलं जीवन, ही दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही. जन्म आपल्या हातात नाही आणि मृत्यू आपल्या हातात नाही. आपण वेळली जन्माला येऊ का आम्ही वेळ देवाड्याला येऊ, हे आपल्या हातात नाही आहे. ईश्वरी रचना आहे, त्याचं नाव आहे बी. आणि आपला मृत्यू कसा आणि कुठं होणार हे आपल्या हातात नाही, केव्हा होणार हे आपल्या हातात नाही, त्याचं नाव आहे डी. पण शेवटी आपल्या हातात काय? सी आहे. सी म्हणजे क्रिएटिव्हिटी, कृती. तुम्ही आपल्या आयुष्यात काय करणार ते आपल्या हातात आहे. ते चांगलं करण्याचा प्रयत्न करणे, त्याचं नाव आहे अध्यात्म. आता सम आणि सार. पहिला स आणि नंतरचा सार. पहिलं सम तर कसा असतो बघा, महाराजांचं एक वाक्य आहे, दो मिल गए दुनिया बनी, दो मिल गए दुनिया बनी जिनसे बनता है संसार, और सही संसार के लिए चाहिए संस्कार. संस्कार असल्याशिवाय संसार चांगला होत नाही, हे महाराजांनी सांगितलंय. मग पहिला सम म्हणजे काय? संगती. दोन नवरा बायको एकत्र आले, संगत झाली, संसार सुरू झाला. तर आपण म्हणतो का पोरं होणे म्हणजे संपत्ती. सेकंड स, संपत्ती म्हणजे संसार. टोंगे पाटील. पहिली संगती, लग्न झालं म्हणजे डान्स बिन्स सगळं आपण पाहतो, नवीन कपडे लावून डान्स करतो, संगत, एकत्र आलो, आनंद असतो. दोन्ही घराण्यामध्ये, गावामध्ये, मित्रांमध्ये आनंद, संगती. तो झाला आनंद संपला का मग काय म्हणतात, अरे काही पोरं बरं काहीच तर दिसत नाही तुझं, काय सांगते लोक. आपल्याला वाटते नाही, संतती झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? संतती म्हणजे पोरं झाले पाहिजे. पोरं होणे म्हणजे संसार बा. मग पोरं झाले, अरे दोन पोरं झाले, शिक्षण कसं करणार, कपडे कसे घेणार, पैसे कमव तू, म्हणजे का पाहिजे मग गुरुजी? संपत्ती. जा वावरात जा, बायको ठेवत जा, झालं आता पोरं बाळ झाले, जा वावरात जा. ते मग पोरं पैसे कमावतो, पोरं मोठे होतात, मग नवीन पिढी येते, मग ते विचारत नाही. ते आपण बसून होतो, बुडगं होतो आपण घरातल्या बसून, सर कोणी बोलतच नाही आपल्यासोबत. काय दिवसा आले, मी घर बांधलं, सगळं केलं, पैसे कमावले, गाडी घेतली, 4 व्हीलर गाडी घेतली, 2 व्हीलर घेतली, सगळं केलं, सला मला कोणी विचारतच नाही. हळूहळू हळूहळू निवृत्त होतो. मग म्हणते सर काही नाही, संन्यास म्हणजे संसार. मग काय म्हणजे? व्याख्या बदलून गेल्या ना, पहा ना, व्याख्या बदलल्या. संगती,
संतती, संपत्ती आणि संन्यास, अशा त्या स्टेप्स येतात. आणि शेवटी मग एवढा मोठा घर असल्यानंतर म्हातारपणामध्ये सूनबाई आली का आपलं लहान एखाद्या पोरीया घरी गेलं तर लहानची थैली राहते आपल्याकडे, एक लुगडं आणि बामची शिशी, टॉनिकची शिशी, गोळ्या, झाला आपला एवढा मोठ्या घराची मालकीण कुठं आली, एका थैलीमध्ये आली. आणि मग ते गेली का बिचारी तिच्या उशाजवळ ठेवते आणि ते जाळून टाकते, तेही ठेवत नाही. मग काय राहते आपल्या जवळ, काय राहते, स्मृती असतात लोकांजवळ, आठवणी, विचारांचं. आणि म्हणून महाराजांची एक ओवी सुंदर आली आहे, ज्यानी याच जन्मी मोह मिटविले. शब्द ऐका, खूप सुंदर ओवी आहे. ज्यानी याच जन्मी मोह मिटविले. अरे हे द्यायचंच आहे आपल्याला, हे काय तात्पुरतं, आपण ट्रस्टी आहोत, आपण काही परमनंट याचे मालक नाही आहे. ज्यानी याच जन्मी मोह मिटविले, उत्तम संस्कार प्राप्त केले. ज्याने मोह मिटवले आणि उत्तम संस्कार प्राप्त केले, त्याचे पारणेची फिटले जन्म मरणाचे. त्या ओवी मध्ये सगळं आलं आहे. उत्तम संस्कार प्राप्त करा आणि खूप असं पकडून ठेवू नका, हे माझं माझं माझं. अनेकांना सवय असतं, मी शेवटपर्यंत सरपंच मीच राहील, दुसरा होणार नाही, मीच राहील पोलीस पाटील. आता माझा विद्यार्थीचा आहे, चांगली गोष्ट आहे, तसा तो नाही आहे. टाळ्या होत्या त्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी. अनेकांना असते, अध्यक्ष मीच राहील मरेपर्यंत. त्याच्यामुळे मीच 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 याच्यामधून दुःख प्राप्त होतं. नव्या युगाचे जे शिक्षण आहे, ज्ञान आहे, ते समजून घ्या. नव्या लोकांनी समजून घ्या आणि बुडग्याला त्यांनी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. एकामेकाला समजत नाही, त्याचंच नाव अध्यात्म आहे. आणि हे खऱ्या अर्थ अध्यात्माचं ज्ञान ग्रामगीतेच्या वाचनांमधून, सामुदायिक प्रार्थनेतून प्राप्त आपल्याला करता येते. आणि म्हणून महाराजांचं ज्या वाक्यात भक्ती मार्ग सांगितलाय, ज्ञान मार्ग सांगितलाय, संस्कार मार्ग सांगितलाय, हे सगळे समाजामध्ये एकामेकांशी पूर्वग्रह आहे. आणि ते पूर्वग्रह काढून टाकण्याचा मार्ग म्हणजे सामुदायिक ध्यान आहे आणि सामुदायिक प्रार्थना आहे. एकत्र या, एकटं नाही, एकत्र बसलं म्हणजे कमीत कमी एकाविकाविषयी आत्मीयता निर्माण होण्याचा जो प्रक्रिया आहे, शुद्धीकरण म्हणतो, मनाचं शुद्धीकरण. घरामध्ये सध्या वातावरण काही चांगलं नाही. अनेक घरामध्ये पोरं ऐकत नाही, पोरी ऐकत नाही, सासू सुनाचं जमत नाही, वस्तुस्थिती आहे, काळच तसा आहे. परंतु निराश व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही. हे समजून घ्यायचं का हा काळाचा महिमा आहे आणि या अवस्थेतून आपल्याला जावं लागणार आहे. तो अनुभव आपल्याला घ्यावा लागणार आहे. दुःखी व्हायचं नाही आणि त्याही दुःखामध्ये आनंद प्राप्त करणे, त्याचं नाव आहे अध्यात्म. ओमदेव पाटील चालूरकर आपल्यातून गेले आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या या वेणली या छोट्याशा गावामध्ये आणि तलावाच्या पाडीला बाजूलाच असलेल्या सामुदायिक प्रार्थना मंदिराच्या या परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबाने, परिवाराने प्रबोधनाचा कार्यक्रम केला. कशासाठी प्रबोधन केलं? जेवण ते करायचंच आहे, पण जेवणासोबत ज्ञान घेऊन जाणे, ज्ञान किंवा वेचून जाणे आणि जे काही ऐकलं ते लोकांना सांगणे, त्याचं नाव आहे प्रबोधनाचा कार्यक्रम. आणि या गावच्या मंडळींनी, या चालूरकर परिवाराने, सेवा मंडळाच्या मंडळींनी, नातेवाईक मंडळींनी आपल्या परी येत असली तरी समाज म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. नातेवाईक मुद्दाम आपण फोन करायचा, भेटायला जायचं, विचारायचं, चर्चा करायची, बसायचं. मी तर म्हातारा माणसाला जाऊन जवळ बसायचं असं, कसं काय चाललं जी पाटील, 10 मिनिटं तो घेतो. आणि म्हणून समाज म्हणून, समाजातले घटक म्हणून आपल्या समाजामध्ये, घरामध्ये एक चांगलं वातावरण, आत्मिक सुखाचं वातावरण तयार करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करा. घरातले सगळे लोक मिळून मिसळून राहा, एकामेकाविषयी पूर्वग्रह ठेवू नका, चांगला बोलण्याचा प्रयत्न करा. साधं तुम्ही खिळा आपण मारतो कडे भिंतीला, पावडेसं मारला का तो वाकडा होते. संजीव पाटील सगळे काही खिडे काही चांगले राहत नाही आजकाल, वाकडेच होते. पण आपण काही 4-5 जर वाकडे फेकून नाही देत, त्याला पुन्हा शिदे करतो, शिदे करून त्याला ठोकतो. फेकतो का शिदे? नाही. मग खिळे आपण 2 रुपयाचे, 3 रुपयाचे, 1 रुपयाचे खिळे आपण फेकून देत नाही. मग नात्यातले आपण जावई आहे, मामाजी आहे, काका आहे, भाऊ आहे, सासू आहे, सून आहे, 2-2 गोष्टी झाल्या असेल, संबंध वाकडे झाले असेल, सरळ नाही करायचे का आपण? ते प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न केला, याचं नाव अध्यात्म. टाळ्या वाजा ह्या गोष्टीसाठी.
ते प्रयत्न करा, पाच मला आनंद येईल. मुद्दाम बोलायचं, एखाद्याला दुश्मन असलो ना, हा का चाललं या जाऊन बोलवा तुम्ही, पहा की त्याला खुशी वाटते, किती तर राग आला तर निघून जाते. तुम्ही बोला, तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. काही नसते जीवनामध्ये, काही नसते. फार कमी आयुष्य आपल्याला, 100ही मिळत नाही, आता 100 सुद्धा मिळत नाही. ऍक्च्युली आपल्याला फार कमी आयुष्य आहे, मग ते आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. त्याचं नावच अध्यात्म आहे. या दृष्टीने खूप सांगता येईल, परंतु जेव्हा जेव्हा शक्य होत असेल तेव्हा तेव्हा ग्रामगीता वाचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. तुकडोजी महाराज ग्रामगीता म्हणजे तुम्हा आमचा विकासाचा ग्रंथ आहे. अनेक संत झाले. तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता फक्त शेतकऱ्याला अर्पण केली. बघा, असं कोणी खांद्यावरती वखर घेतला आहे ना वावरात चाललाय उघडा शेतकरी, असं कोणी विचार केला? कोणी गोष्ट सांगतो, तुमच्या गावातल्या राहणाऱ्या माणसाचा विचार करणारा माणूस म्हणजे संत तुकडोजी महाराज आहे. आपण इतकं जवळचं नातं आहे. गावासाठी लिहिलंय. ग्राम म्हणजे गाव, गावासाठी, गावातल्या माणसासाठी, पोरांसाठी, म्हाताऱ्यासाठी असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून शक्य होईल तेवढं त्या ग्रंथाकडे आत्मिक दृष्टीने आपण पाहावं आणि वाचण्याचा प्रयत्न करावा. यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे, ओव्या आहे, भजनं आहेत. शक्य होईल तेवढे वाचण्याचा प्रयत्न करावा, प्रचार करावा, एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि चालूरकर परिवारांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. जय गुरु.